खवय्यांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. बघा, तुम्हाला जेव्हा खूप आनंद होतो किंवा तुम्हाला खूप दुःख होतं, तुम्ही आधी कुणाबरोबर शेअर करता? मी माझं उत्तर सांगू. मी माझ्या आईला पहिल्यांदा सांगतो. फार सुंदर 2 ओळी आहेत की क्षेत्र कुठलंही असू द्या, धावण्याआधी रांगावं. क्षेत्र कुठलंही असू द्या, धावण्याआधी रांगावं. आनंद होऊ द्या किंवा दुःख, आधी आईला सांगावं. याच्याने काय होतं, तुम्ही जर खूप आनंदाने घरी आलात तर तुमची आई आधी तुम्हाला शांत करते आणि हा प्रयत्न करते की हा आनंद, हे यश माझ्या मुलाच्या डोक्यात जाऊ नये. आणि तुम्ही कितीही दुःखात घरी या, तुमची आई आधी तुम्हाला शांत करते आणि प्रयत्न करते की हे दुःख, हा त्रास माझ्या मुलाच्या जिव्हारी लागू नये. आईचं कामच हे असतं, तुम्ही जिथे सुरू करता त्या जागची तुम्हाला ती पुन्हा पुन्हा जाणीव करून देते आणि लक्षात ठेवायला भाग पाडते की आनंद डोक्यात जाऊ देऊ नका आणि दुःख मनाला त्रास देऊ नका. आज मी हे का सांगतोय, त्याचं कारण असं आहे की आज ज्या आपल्याकडे येणार आहेत त्यांनी त्यांच्या आईकडनं काहीतरी घेतलंय आणि मुलाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्याच आया हे करत असतात, पण यांची गोष्ट कशी वेगळी आहे जाणून घेऊया, गप्पा मारूया आणि फार मनापासून स्वागत करूया चैताली देशमुख यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. या, स्वागत आहे. थँक्यू. कशा आहात आपण? खूप मस्त. छान दिसताय. थँक्यू. कुठून आलाय तुम्ही? खारघर, नवी मुंबई. कोण कोण असतं घरी? सासूबाई, 2 मुलं आणि मिस्टर आणि अरे मी. वा. मुलं काय करतात? मोठा मुलगा आता 8th ला आहे, 8th हा. स्टँडर्ड, आणि छोटी आहे 2nd ला. बर, तुम्ही काय करता? जॉब करता? नाही, माझं एक बेकरी अकॅडमी आहे, सेक्टर Academy? 3 खारघर. येस. अरे वा. तिथे आम्ही कोर्सेस घेतो, म्हणजे बेकरी रिलेटेड सगळं. बर, पण बेकरी अकॅडमी ही सुरू करावी, याचं काहीतरी एक प्रवास असेल, काही सुरुवात असेल? आईकडे असताना म्हणजे आईला कुकिंगची खूप आवड होती बर. आणि आहे, अजूनही करते. म्हणजे आता लास्ट इयर ती रिटायर्ड झाली बर. आणि आईकडे मग तेच कुकिंग रिलेटेड बऱ्याच गोष्टी, म्हणजे आमचे काही असे दिवस होते जिथे आम्ही थोडं स्ट्रगल केलं लाईफमध्ये. आई बरं. जरी गव्हर्नमेंट सर्वंट असली तरी थोडे स्ट्रगलिंग दिवस सगळ्यांकडे असतात, तसे आमच्याकडे पण होते. आणि मग तेव्हा छोटासा काळ होता तो खूप. आम्ही आमच्या घराच्या समोर, म्हणजे मी ठाण्याची मुळात, आमच्या घराच्या समोर मच्छी मार्केट होतं. अजूनही आहे, खूप मोठं ठाण्याचं मेन मार्केट. तिथे मग आम्ही कांदे पोहे विकायला जायचो. हो, म्हणजे एक इन्कम सोर्स आमचा होता की एक्स्ट्रा इन्कम त्याच्यातून आम्हाला मिळेल. आणि मग लवकरच ते दिवस संपले आणि चांगले दिवस आले, बिकॉज आई आमची खूप स्ट्रॉंग अजूनही आहे, तेव्हाही होती. आणि तिच्यामुळे मग ह्या फील्डमध्ये काहीतरी करावं. मग कुकिंग करता करता बेकिंगचीही आवड. आणि लग्नानंतर जेव्हा मुलगा झाला तेव्हा तो 3 वर्षाचा झाल्यानंतर त्याला टाईप 1 डायबिटीस डिटेक्ट झालं. हां. आणि मग मी जे काम करत होते ते सोडून बेकरी फील्डमध्ये मी आले, कारण माझ्या मुलाला बेकरी आयटम खूप आवडतात. आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की त्याला पॅक्ड आयटम नाही द्यायचे, म्हणजे पॅक्ड फूड्स अवॉइड करायचे. हो, ज्याच्यामध्ये केमिकलचे प्रमाण फार आहे, अशा गोष्टी अवॉइड करायच्या. आणि मग त्याच्यासाठी काहीतरी केमिकल लेस किंवा चांगल्या गोष्टी आपण घरून कशा बनवू शकतो, म्हणून तुम्ही या व्यवसायाकडे वळला. बरोबर. काय भारी आहे. म्हणजे आईकडनं उभारी घ्यावी आणि मुलांना आधार द्यावा, हेच करत असते आई. तुमची गोष्ट फार निराळी आहे, ऐकताना फार आनंद देऊन गेली. आपण आता एक काम करूया, या स्वयंपाकघरात जाऊया, जरा काहीतरी चमचमीत असं काहीतरी कराल ना? वा. चैताली जी आलेले आहेत नवी मुंबईहून, त्यांना घेऊन जातो आमच्या स्वयंपाकघरात. पदार्थ काय ते बघूया. या, पहिला पदार्थ तुम्ही कोणता करणार आहात? आपण करतोय खरडा चिकन. खरडा चिकनचं साहित्य आपल्या समोर आहे. चैताली जी, साहित्य सांगा. सगळ्यात महत्वाचं चिकन, कांदा, कोथिंबीर, सुकं खोबरं, लसूण, हिरवी मिरची, मीठ, लिंबू, हळद आणि जिरं. बर, पण तुमच्या बेकिंगच्या व्यवसायातनं तुम्ही एकदम खरडा चिकन वरती ही रेसिपी का निवडली? आजीची आठवण. आजीची आठवण आणि चिकन फेवरेट आहे. वा. चला, काय करायचं पहिल्यांदा? पहिले आधी आपण खरडा बनवून घेऊयात. तुम्हाला काय पॅन लागेल? मला पॅन लागेल. थँक्यू. आता आपण ह्याच्यात थोडंसं तेल घालूयात. बर, किती लागणार आहे सांगा? बस, इनफ. 1-2 चमचे. बर. आता तुम्ही बेकिंग शिकवत असल्यामुळे तुम्हाला प्रमाणाविषयी तुम्ही आग्रही असता का, की एवढं टेबल स्पून, एवढंच हे तेवढंच ते? हो. मग ते जरा 19-20 झालं तर चिडचिड होते? भरपूर. कारण पूर्ण चव बदलते. म्हणजे आधी हे सगळं कळत नव्हतं, पण जेव्हापासून बेकिंगमध्ये आले तेव्हापासून सगळ्या गोष्टी अशा प्रिसाइजली फॉलो करायची सवय झाली आहे. बरोबर.
ठीक आहे. आता तेल तापलं की आपण मिरच्या घालायच्या. मिरच्या घालून घ्यायच्या आणि ह्या भाजत असताना ह्याच्यात मीठ घालणं मॅन्डेटरी आहे, कारण मिरची उधळत नाही, बर म्हणजे तिखट जास्त असा ठसका येत नाही बेसिकली. बर, छान शब्द वापरला तुम्ही, मिरची उधळत नाही. हिचा थोडा रंग बदलला की आपण ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचंय, तरी थोडीफार उधळली बरं का मिरची. म्हणजे त्याचा ठसका येत नाही. अच्छा, हा, आता ह्याचा रंग थोडा बदललाय, आपण ह्याच्यात लसूण घालून घेऊया. लहसूण. बरं मला सांगा, तुमच्या अकॅडमीमध्ये शिकताना मराठी लोक येत असतील, ज्यांची भाषा वेगळी आहे तेही येत असतील, हो, मग तुम्ही कुठल्या भाषेमध्ये शिकवता? मोस्टली मराठी. आणि माझं असं असतं थोडंसं की मी कम्फर्टेबल ज्या भाषेमध्ये आहे ती भाषा मग थोडीफार माझे स्टुडंटही शिकून जातात. अच्छा, ठीक आहे, त्यानिमित्ताने भाषेची देवाणघेवाण. नक्कीच. चांगलं आहे, छान आहे. ओके, आता लसूणही थोडासा मऊ झालाय, त्याच्यामध्ये आता आपण घालायचं आहे सुकं खोबरं. बर सुकं खोबरं फार कमी, बेसिकली तिखटपणा मेंटेन राहिला पाहिजे म्हणून. आणि वाटणामध्ये खोबऱ्याचं शहाणपणा फार नकोय. आणि थोडंसं जिरं. जिरं आपण आधी नाही घातलं, कारण मिरची भाजेपर्यंत जिरं जळण्याची चान्सेस असतात. हे महत्वाचं आहे ना, लक्षात ठेवा की हे वाटण मिरचीचं आणि लसणाचं होणार आहे, खोबऱ्याचं नाही. त्याच्यामुळे खोबऱ्याला जरा साईडचा रोल आहे. येस, घ्या. डन, हे झालंय. अच्छा, येस, आता याला छान वाटून घ्यायचं. वाटताना कोथिंबीर घालायची आहे भरपूर, त्याची चव खूप महत्त्वाची आहे. आणि जर हे टिकवून ठेवायचं असेल तर यात पाणी नाही घालायचं. 8 ते 10 दिवस हा खरडा टिकतो. भरपूर भाज्यांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. डाळीला फोडणी देताना वापर करू शकता. बटाट्याची भाजी बनवायची क्विक, त्याच्यामध्ये वापरू Multipurpose शकता. खरडा आहे. येस येस, म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला मिरची कापा, लसूण ठेचा, हे सगळ्या गोष्टी भानगडी करायची गरज नाही. राईट. तयार केला एकदा खरडा की आठवड्याभरात कुठलीही भाजी करा, विदाऊट आरडाओरडा वापरा हा खरडा. राईट. येस. आता आपण याला थोडं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम बारीक पण ते पेस्ट वाटताना कोथिंबीर घालायची ना. येस. मग आपण ती प्रेक्षकांच्या नजरेस पडावी म्हणून अशीच घालूया आणि मग एकत्रित छान वाटण वाटायला देऊया. बरोबर आहे. येस. घ्या मिक्स करून. मी ना वाटणाचा रंग असा इमॅजिन करतोय, तो कसा छान कोथिंबीरचा हिरवा होईल, हिरवा. जरा त्याला एक लसणाचा थिकनेस येईल. येस. तुमच्या अकॅडमीमध्ये तुम्हाला शिकवताना मदत कोण करतं? बेसिकली मी सगळ्यांचा वापर करून घेते. माझा भाऊ येतो, तो फोटोग्राफीसाठी मला मदत करतो. माझी बहीण कधी संडेला घरी आली की तुम्ही तिला तुमच्या म्हणते, व्यवसायात आणि आवडीमध्ये सगळ्यांचा वापर करून घेताय, याचं उत्तम उदाहरण हे काय? तुमच्या मदतीला अकॅडमीमध्ये खूप सारे लोक आहेत, इथे मात्र आमच्या मदतीला फक्त हा कॅमेरा आहे. आता त्या फक्त आमच्या मित्राला असं या करावं लागतं, मग ते येतात. असं करा. अच्छा. ही पोज आहे आमची, 2 हात. हो, हा, ओके, या 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 असं नाही, या 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 या. आता हे त्यांना द्या द्या द्या. आता म्हणावं लागतं जा 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 जा. देयर यू आर. जा जा जा. जा. वाटण तयार झालं असेल. येस. आमच्या कॅमेराला आम्हाला परत एकदा जसं जा म्हणालो होतो तसं या म्हणावं लागतं. असं 2 हात. या 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 देयर यू आर. या या या. हे बघा, आलं. आलं आपलं वाटण. आहे की नाही मज्जा? Yes. आहा हा 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 हा.